नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतदान आपला हाती आलेले आहे आणि काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी हे विजयी झालेले आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. पाडवी आहेत। आपले सर, काँग्रेसचा विजय झालेला गेल्या 10 वर्षानंतर पुन्हा नंदुरबारचे जे खासदार आहे तो काँग्रेसचे आलेला, काय सांगणार? हे तर तेवढंच खरं आहे। स्वातंत्र्यानंतर सातत्याने काँग्रेसचा खासदार ह्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात राहिलेले। काही वर्ष म्हणण्यापेक्षा 2014 आणि 2019ला आमच्या काही चुकांमुळे असेल म्हणा किंवा या देशाचे आजचे सन्माननीय पंतप्रधान महोदय मोदी साहेबांच्या करिश्म्यामुळे कदाचित आदिवासी भागाला सुद्धा त्या प्रकारचा एक वेगळ्या प्रकारचं हवा लागली म्हणायला हरकत नाही। आणि निश्चितपणे त्यांच्या करिश्म्यामुळे 2दा या भागातले खासदार हे भाजपचे राहिलेत आणि आज परत इतिहासाची पुनरावृत्ती हे गोपाल पाडवीच्या निमित्ताने जनतेने केलेले। जनता हे आमचं वाक्यच होतं, सुरुवातीलाच आम्ही या पद्धतीने बोलत होतो की धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती, आणि हा जनशक्तीचा विजय आहे। जनतेने त्यांनी घेतलेले उमेदवार, जनतेने आपल्या हातात घेतलेली निवडणूक त्यांनी सिद्ध करून दाखवले आणि जनतेने एकदा काय ठरवलं, या लोकशाहीमध्ये जनतेला खूप महत्त्व आहे। जनताच सर्व आहे आणि जनतेचा हा उमेदवार निवडून आला आहे, म्हणून याचा आम्हाला मनामध्ये सर्वात आनंद आहे। आणि माणिकगाव गावी साहेबांचं आठवण त्यांच्या मुलांनी केली, त्यांनाही बरं वाटलं की आज त्यांनी पहिला फोन केला की तुम्ही एक प्रकारचा इतिहास परत घडवला, म्हणून त्यांचा अभिनंदनासाठी फोन होता। हे तेवढंच खरं। सर, आपण नेहमी सांगत असतं की जेव्हा नंदुरबारच्या खासदार निवडून येतं तेव्हा देशात देखील सत्ता येत असते काँग्रेसची। आता देखील तशी परिस्थिती, किती विश्वास वाटतो की देशात काँग्रेसची सत्ता येणार असं? हे बघा, जनता नंदुरबार लोकसभा मतदारसंघातले असो या देशातले असो, आणि जनतेने निर्णय घेतलेला आहे। कमी जास्त सीट्स येतील, अजून निकाल यायचेच बाकी आहे, निकाल येत आहेत, परंतु एकूण देशातली परिस्थिती सुद्धा तीच आहे। माननीय पंतप्रधान महोदय त्या काही क्षणापुरते 18,000ने मागे आहेत, 11,000ने मागे आहेत, 6,000ने मागे आहेत। आता या देशातली लोकशाही ही सगळ्यांनाच संधी देत असते। त्यांना 10 वर्ष सत्ता दिली, देश सांभाळायला दिला। देश कसा सांभाळला आहे सगळ्यांना माहिती आहे। देशातली जनता असेल, इथलं जे जीवन आहे, या जीवनासाठी काय काय करायला पाहिजे हे लोक ठरवत असतात। आणि निश्चितपणे इंडिया आघाडीला इथे सरकार बनवायला वातावरण अनुकूल झालेलं आहे। निश्चितपणे नंदुरबारची सीट जेव्हा येते तेव्हा देशातली सत्ता येते, हे आम्ही सगळेच इथले सन्माननीय आमदार महोदय नवापूरचे असोत, आम्ही सगळे कार्यकर्ते असोत, सगळ्यांनी ते वाक्य वापरले आतापर्यंत। आणि तसा इतिहास घडेल, इतिहास राहील असं मला सगळ्यांना आशा आहे। सर, मात्र आपल्या काँग्रेसचे उमेदवार यांच्या विरोधामध्ये पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा दिग्गज नेत्यांनी सभा घेतली होती, तरी देखील आपला विजय झालेला आहे। कशा पद्धतीने या गोष्टीकडे पाहता आपण? ते मी आधी सांगितल्याप्रमाणे जनतेने जेव्हा निवडणूक ताब्यात घेतली त्यावेळेला मग कोणी कोणाचं नसतं, जनता ही सर्व आहे। आणि निश्चितपणे माननीय पंतप्रधान इथे येऊन गेले, मुख्यमंत्री महोदय येऊन गेले, डेप्युटी CM येऊन गेले। त्यांचं एक वाक्य होतं, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार। लोक निर्णय घेतात, तुम्हाला येऊ द्यायचं की नाही, कोणाला येऊ द्यायचं ही जनता ठरवत असते। आणि मुख्यमंत्री महोदय असो या डेप्युटी CM असो या पंतप्रधान महोदय असो, लोकांनी निर्णय घेतला। आणि आमच्याकडे सुद्धा आम्ही मागणीच केली होती, आणि त्या राहुलजी तर भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने आले। इथल्या जनतेने राहुल म्हणजे गांधी फॅमिलीवर नेहमी प्रेम केलेलं आहे। ती फॅमिली आदिवासी आणि या भागावर आणि गरीब जनतेवर, सगळ्या इथल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर प्रेम करणारी हे गांधी फॅमिली। आणि प्रियंकाजी गांधींची सभा असो या 25 तारखेला फॉर्म भरताना इथल्या जनतेने जे काय रॅली काढली आणि एकूण फॉर्म भरताना जे काय संख्या दाखवली, ती इतिहास घडवणारी अशी ती लोकसंख्या, म्हणजे मतदार आले होते, लोकसंख्या आली होती। आणि वातावरण हे सातत्याने
काँग्रेसच्या बाजूने आहेत हे सिद्ध करून दाखवलं आणि आज त्याचा सर्टिफिकेट जे मिळालं आहे ते जनतेचं आपली लढाई जनतेने जिंकलेली आहे हे त्याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. सर, देशात ज्या पद्धतीने मणिपूर सारखी घटना झाली असेल किंवा संविधान बदल असेल, आरक्षणाच्या विषय असेल, या विषयामुळं कुठंतरी बीजेपीला फटका झाला आणि काँग्रेसला फायदा झाला असं वाटतं का आपल्याला? एक बघा, या देशाची राज्यघटना आहे म्हणून देश उभा आहे आणि राज्यघटनाच जेव्हा तुम्ही फेकून देणार असाल, लोकशाही संपवणार असाल, लोकशाही ही या देशाचा एक आत्मा आहे आणि इथले निवडणुका ह्या जस्ट अँड फेअर झाल्या पाहिजेत असं जेव्हा आपण म्हणतो, ही राज्यघटना जेव्हा त्यातले तरतुदी म्हणतात जस्ट अँड फेअर, ते फेअर इलेक्शन होणं गरजेचं असतं. मग आयोग असो या कोणी असो, काही जरी प्रयत्न केला तरी जनता ही फार मोठी ताकद आहे आणि त्या ताकदीने या देशामध्ये बदल घडवून आणला आहे हे आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच धन्यवाद. ज्या पद्धतीने देशातल्या होत असलेल्या संविधान असेल, आरक्षण असेल किंवा मणिपूर सारखी घटना आहे, याचा कुठेतरी फटका जो आहे तो जनतेने बीजेपीला दिलेला आहे. तर दुसरीकडे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाईमध्ये जनशक्ती निवडलेली असल्याचे विश्वास जो आहे तो काँग्रेसचे आमदार केसी पाडवी यांनी व्यक्त केला आहे. जितेंद्र भाईसारे, टीव्ही मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.